मित्रांनो नमस्कार. HBJ अकॅडमी या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर आणि टेलिग्राम लिंक दिसत असेल. टेलिग्राम लिंक आणि व्हॉट्सअप नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. मित्रांनो, टेलिग्राम लिंकवर क्लिक करून तुम्ही माझा चॅनल जॉईन करू शकता. तर मित्रांनो, आपण या चॅनलवर MPSC, PSI, STI, ASO, TET, पोलीस भरती, आरोग्य भरती, टेट, CTET, नवोदय स्कॉलरशिप, त्याचप्रमाणे इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने व्हिडिओ पोस्ट करत असतो आणि त्या आधारे तयारी देखील करत असतो. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आज आपण आरोग्य विभागाअंतर्गत 25 सप्टेंबर 2021 रोजी गट क ची जी एक्झाम होणार आहे त्या अनुषंगाने संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 1 या प्रश्नपत्रिकेत आपण ज्या पद्धतीने नवीन पॅटर्ननुसार जे प्रश्न येणार आहेत मित्रांनो एक्झामला, त्याच अनुषंगाने ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. 75 प्रश्न जे आहेत मित्रांनो, GK, इंग्लिश आणि बुद्धिमत्ता व गणित याच्यावर आधारित जे 75 प्रश्न आहेत ते इंग्रजीत असणार आहेत आणि 25 प्रश्न मराठी भाषेचे ते मराठी भाषेत असणार आहेत मित्रांनो. तर त्या अनुषंगाने ही प्रश्नपत्रिका तुम्हाला 100% उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो. तर चला प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. इंटरनॅशनल डे ऑफ पीस, ऑफिशियली नोन ॲज वर्ल्ड पीस डे, इज सेलिब्रेटेड ऑन डॅश ऑफ एव्हरी इयर. तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय शांतता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, 21 सप्टेंबर. तर उर्वरित बघा, 8 मार्च जो आहे मित्रांनो तो जागतिक महिला दिवस आहे किंवा आंतरराष्ट्रीय महिला दिवस असं म्हणतो. त्याचप्रमाणे ऑप्शन 2 जो 21 मार्च तो जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जातो आणि 24 मार्च जो आहे मित्रांनो तो वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे म्हणजेच जागतिक क्षयरोग दिवस असं म्हणतात. तर हे सगळे दिवस लक्षात असू द्या मित्रांनो, यापैकी एखादा दिवस विचारण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2. द डिफेक्ट ड्यू टू विच अ पर्सन इज नॉट ॲबल टू सी द डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली इज कॉल्ड डॅश. तर मित्रांनो, एखादी व्यक्ती दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्या दृष्टीदोषाला काय म्हणतात असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मायोपिया. मायोपिया म्हणजे मराठीत त्याला निकट दृष्टिता असं म्हणतात मित्रांनो. निकट दृष्टिता हा जो दृष्टिदोष आहे याच्यात दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही परंतु जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. आणि बायोपिया जो आहे मित्रांनो, बायोपिया याला दूरदृष्टिता असं मराठीत म्हणतात. म्हणजे दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात आणि जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. ठीक आहे, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 3. द लॉंगेस्ट रिव्हर इन महाराष्ट्र इज डॅश. तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती असा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, गोदावरी. गोदावरीची लांबी आहे मित्रांनो महाराष्ट्रात 668 किलोमीटर. लक्षात राहू द्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4. विच वन इज रेकग्नाइज्ड ॲज स्टेट बर्ड इन महाराष्ट्र. तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता असा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, हरियाल. आणि स्टेट एनिमल विचारला असता महाराष्ट्राचा म्हणजेच राज्य प्राणी महाराष्ट्राचा मित्रांनो शेकरू खार हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न क्रमांक 5. व्हॉट इज द केमिकल नेम ऑफ वॉशिंग सोडा. तर धुण्याचा जो सोडा आहे मित्रांनो त्याचं रासायनिक नाव काय असं प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सोडियम कार्बोनेट. आणि वॉशिंग सोडा सोडियम कार्बोनेट, तर बेकिंग सोडा आहे मित्रांनो सोडियम बाय कार्बोनेट. ठीक आहे, खाण्याचा सोडा. प्रश्न क्रमांक 6. हू रिसिव्ड महाराष्ट्र भूषण अवॉर्ड 2020. तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने 2020 मध्ये कोणाला सन्मानित करण्यात आलं. तर 2020चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मित्रांनो आशा भोसले यांना प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आशा भोसले. प्रश्न क्रमांक 7. इन विच कंट्री WHO हेडक्वार्टर्ड
लोकेटेड, म्हणजे WHO मुख्यालय कोणत्या देशात आहे असा प्रश्न विचारलेला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असा आपण त्याला इंग्रजीत फुल फॉर्म आहे त्याचा, म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या देशात आहे असा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे WHO हेडक्वार्टर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8, व्हेन डिड सेलिब्रेट वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे. तर आपण प्रश्न क्रमांक 1मध्ये या प्रश्नाचं उत्तर बघितलं होतं मित्रांनो, तुमच्या लक्षात असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 24 मार्च. आणि 11 जुलै जो मित्रांनो तो जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 9, विच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रिक्ट हॅज द हायेस्ट डेन्सिटी. म्हणजे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे 2011च्या जनगणनेनुसार असा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मुंबई उपनगर. मुंबई उपनगर आहे मित्रांनो. मुंबई सिटी, त्यानंतर ठाणे आणि मग पुणे. क्रम लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 10 बघा मित्रांनो. व्हॉट इज द टोटल पॉप्युलेशन ऑफ महाराष्ट्र ॲज पर 2011 सेन्सस. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 11,23,72,972. प्रश्न क्रमांक 11, विच कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट इज डिस्क्राइब्ड ॲज मिनी कॉन्स्टिट्यूशन. तर मित्रांनो खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी घटना असे संबोधले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 42वी घटना दुरुस्ती, 42वी अमेंडमेंट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12, हू रोड द बुक डिस्कवरी ऑफ इंडिया. तर डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हे पुस्तक नगर जिल्ह्यात कैदेत असताना लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 13, हू हॅज बीन अपॉइंटेड फर्स्ट लोकपाल ऑफ इंडिया. तर भारतातील पहिले लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली असा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, जस्टिस पिनाकी चंद्र घोष. प्रश्न क्रमांक 14, हू वॉज द प्रेसिडेंट चीफ ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी. तर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि घटना समितीचे अध्यक्ष होते मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद. लक्षात राहू द्या. प्रश्न क्रमांक 15, हू इज नोन ॲज द मदर ऑफ ऑर्फन्स इन महाराष्ट्र. म्हणजे अनाथांची माय असं कोणाला म्हटलं जातं महाराष्ट्रात. तर मित्रांनो सिंधुताई सपकाळ यांना मदर ऑफ ऑर्फन्स इन महाराष्ट्र असं म्हटलं जातं. अनाथांची माय त्यांना म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 16, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॉर्म ऑफ पेंटिंग नेटिव्ह इन मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेशची नेटिव्ह पेंटिंग खालीलपैकी कोणती असं विचारलेलं आहे मित्रांनो. तर बैगानी जी चित्रशैली आहे ही तेथील बैगानी आदिवासी जमातीची चित्रशैली आहे मित्रांनो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. आणि वारली ही आपल्या महाराष्ट्राची आहे, मधुबनी बिहारची आहे. प्रश्न क्रमांक 17, हू ओपन शारदा सदन स्कूल फॉर विडो. म्हणजे विधवांसाठी शारदा सदन ही शाळा कोणी सुरू केली होती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 18, व्हॉट इज द टर्म ऑफ अ मेंबर राज्यसभा. तर राज्यसभेचे जे सदस्य असतात त्यांचा कालावधी किती असतो मित्रांनो. तर राज्यसभेचे जे सदस्य असतात त्यांचा कालावधी असतो मित्रांनो 6 वर्ष. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 6 इयर्स. आणि लोकसभेचे जे सदस्य असतात त्यांचा कालावधी 5 वर्ष असतो मित्रांनो. विधानसभेचे सदस्य असतात त्यांचा देखील 5 वर्ष. त्याचप्रमाणे राज्यसभेचा जसा 6 वर्ष असतो त्याचप्रमाणे राज्यातील विधान परिषदेतील जे सदस्य असतात त्यांचा कालावधी देखील 6 वर्ष असतो. प्रश्न क्रमांक 21, हू इज नोन ॲज द फादर ऑफ मराठी जर्नलिझम. तर मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते. तर मराठी पत्रकारिते जनक म्हणून मित्रांनो बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखले जाते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 22, हू इज नोन ॲज लोह पुरुष. तर लोह पुरुष कोणाला म्हटलं जातं. सरदार
पटेल. सरदार पटेल या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 23 फुल फॉर्म ऑफ GST इज डॅश. तर GSTचा फुल फॉर्म विचारलेला आहे. GSTचा फुल फॉर्म आहे मित्रांनो गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24 व्हेन वॉज स्टार्टेड आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. तर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना केव्हा सुरुवात झाली होती तर 23 सप्टेंबर 2018 पासून या योजनेला सुरुवात झालेली मित्रांनो. तर एका परिवाराला 5 लाखापर्यंत याचा उपचार खर्च मिळत असतो. प्रश्न क्रमांक 25 विच इज द स्मॉलेस्ट डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र इन टर्म्स ऑफ एरिया. म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान जिल्हा महाराष्ट्रातील कोणता असा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मुंबई सिटी. आणि बिगेस्ट डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र इन टर्म्स ऑफ एरिया असा प्रश्न आला मित्रांनो स्मॉलेस्टच्या ऐवजी तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर जिल्हा आहे, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 26 चूज द करेक्ट सेंटेन्स. आता इथून इंग्लिशचे प्रश्न सुरू होतील मित्रांनो. आपण पहिले 1 ते 25 जे प्रश्न होते 1 ते 25 ते GKचे बघितले, ठीक आहे. आता 25 ते 50 हे प्रश्न असतील इंग्लिशचे. क्वेश्चन 26 चूज द करेक्ट सेंटेन्स. तर खालीलपैकी योग्य वाक्य कोणतं असं विचारलेलं आहे मित्रांनो. तर वाक्य बघा ऑप्शन क्रमांक 4 जे वाक्य मित्रांनो सी इज नायदर राईट नॉर रॉंग. तर मित्रांनो ज्या वाक्यात नायदर आला असेल तर त्याच्या पुढे नॉर येतो, आयदर आला असेल तर ऑर येतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 27 चूज द करेक्ट जेंडर फॉर गिवन वर्ड. तर जो शब्द दिला आहे मित्रांनो आपल्याला हॉर्स या शब्दाचं जेंडर आपल्याला सांगायला लावलं आहे. तर हॉर्स हा पुल्लिंगी आहे तर त्याच्या विरुद्धार्थी म्हणजे त्याचं स्त्रीलिंगी असेल मित्रांनो मेयर, ठीक आहे. घोडा गुडी. प्रश्न क्रमांक 28 चूज द करेक्ट वर्ड विच व्हेरी क्लोजली फिट्स. म्हणजे जर खाली एक वाक्य दिलेलं मित्रांनो त्या विधानाला समानार्थी असा शब्द आपल्याला निवडायला लावला आहे. तर ते विधान बघा पार्शल ऑर टोटल लॉस ऑफ मेमरी. तर टोटल लॉस ऑफ मेमरी किंवा पार्शल लॉस ऑफ मेमरी याला मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 ॲम्नेशिया हा जो शब्द आहे तो फिट बसतो. प्रश्न क्रमांक 29 सिलेक्ट द ऑप्शन्स विच एक्सप्रेस द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन इडियम फ्रेज. खालील म्हणीला योग्य पर्याय निवडायला लावला आहे. तर म्हण दिली मित्रांनो शुगर कोटेड पिल. तर शुगर कोटेड पिलसाठी योग्य पर्याय आहे मित्रांनो बिटर ॲडवाईस इन स्वीट वर्ड्स. म्हणजे गोड शब्दात कडू सल्ला देणे. तशीच एखाद्या गोळीला जे साखरेचं आवरण असतं ती वरून गोड लागते आणि आतून कडू असते, त्याचप्रमाणे पर्याय आपल्याला निवडायला लावला होता, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30 चूज द ॲप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. तर मित्रांनो खाली एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यासाठी कलेक्टिव्ह नाउनचा योग्य पर्याय आपल्याला निवडायला लावला आहे. तर बघा वाक्य काय द मेंबर्स ऑफ द डॅश गेव अँड ॲडवर्स वर्डिक्ट टू द कन्व्हिक्ट इन द कोर्ट. तर मित्रांनो जे जजेस असतात त्यांचा जो ग्रुप असतो त्याला द मेंबर्स ऑफ द ज्युरी असं म्हटलं जातं, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ज्युरी. क्वेश्चन 31 आयडेंटिफाय द करेक्ट नाउन फॉर्म ऑफ ॲडवाईस. तर ॲडवाईसचं करेक्ट नाउन विचारलं आहे मित्रांनो. हा ॲडवाईस जो आहे तो हे व्हर्ब आहे, ठीक आहे. तर याचं नाउन विचारलं आहे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ॲडवाईस ADVICE. फक्त यस आणि सीचा फरक आहे मित्रांनो. यस असेल तर ते व्हर्ब असेल आणि सी असेल ते नाउन असेल. प्रश्न क्रमांक 32 स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज द अंडरलाईन वर्ड. तर खाली एक वाक्य दिलेलं मित्रांनो आणि त्या वाक्यामध्ये एक शब्द दिलेला आहे. त्या शब्दाला अंडरलाईन केलेला जो शब्द आहे त्या शब्दाची जात कोणती असा प्रश्न विचारलेला आपल्याला. तर बट
हा जो शब्द आहे मित्रांनो, वाक्य बघा, नन बट द ब्रेव डिझर्व्स द फेअर. तर बट या शब्दाचं पार्ट ऑफ स्पीच आहे मित्रांनो प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय. क्वेश्चन 33. इफ जॉन्स टीथ आर अनइवन हुम शुड ही विजिट. म्हणजे जॉनचे दात जर खराब असतील तर त्याने कोणाला भेट द्यायला हवी असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑर्थोडोंटिस्ट, दंतचिकित्सक. ठीक आहे. ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजे कॅन्सर तज्ज्ञ असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 34. फ्रान्स इज डॅश युरोपियन कंट्री. तर मित्रांनो आर्टिकल आपल्याला इथं योग्य शोधायचं आहे. तर इथं तुम्हाला ई दिसत असेल आणि आपल्याला नियम माहिती आहे की एखाद्या रिकाम्या जागेच्या पुढचा जो शब्द असेल त्या शब्दाच्या आधी जर ए, ई, आय, ओ, यू यापैकी एखादा अक्षर आलेलं असेल तर आपण ॲन हे आर्टिकल यूज करत असतो. परंतु मित्रांनो इथं जरी ई तुम्हाला हा स्वर दिसत असेल परंतु त्याचा उच्चार हा यू असा होतो. म्हणून इथं फ्रान्स इज अ युरोपियन कंट्री, ॲन येणार नाही तर ए उपपद येईल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 35. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्लुरल फॉर्म. तर खालीलपैकी कोणतं अनेकवचनी नाऊन नाही असं विचारलं मित्रांनो. तर बघा, माऊसचं अनेकवचन आहे माईस, कॅटलचं अनेकवचन कॅटल, ऑक्सचं अनेकवचन आहे ऑक्सन, गूजचं अनेकवचन आहे मित्रांनो गीज. ठीक आहे. म्हणून इथं हे अनेकवचन नाही आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 36. सिलेक्ट द वर्ड नियरेस्ट टू द मिनिंग ऑफ मॅक्रो. तर मॅक्रोला समानार्थी शब्द आपल्याला शोधायला लावला आहे मित्रांनो. तर मॅक्रो म्हणजे मोठे. ठीक आहे. तर यासाठी समानार्थी शब्द कोणता आहे? लार्ज. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. जर मायक्रो शब्द असता मित्रांनो तर त्याला समानार्थी शब्द राहिला असता स्मॉल. प्रश्न क्रमांक 37. फाइंड ऑड मॅन आउट. तर खाली जे 4 पर्याय दिलेत या 4 पर्यायापैकी आपल्याला वेगळा पर्याय निवडायचा आहे. तर बघा, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद हे जे 3 जिल्हे आहेत मित्रांनो, हे तिन्ही जिल्हे प्रादेशिक विभाग आहेत आणि कोल्हापूर जो आहे हा पुण्यातला एक भाग आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 38. मॅच द पेअर्स. पहिला बघा, प्रॉपर नाऊन आहे मित्रांनो मोहन, कॉमन नाऊन आहे चिल्ड्रन, मटेरियल नाऊन शुगर आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे मोमेंट. म्हणून बघा, पहिल्याचं उत्तर आहे सी कुठं दिसतंय मित्रांनो? तर पहिलाच ऑप्शन आपल्याला, बाकी पहिल्याचं उत्तर सी कुठंच दिसत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 39. फिल इन द ब्लँक. तर मित्रांनो रिकाम्या जागी योग्य शब्द भरायला लावला आपल्याला. अ डिसीज विच अटॅक्स होल कंट्री ऑर द वर्ल्ड इज कॉल्ड डॅश. तर एखादा आजार जो पूर्ण जगाला किंवा देशावर हल्ला करतो त्या आजाराला काय म्हणतात? तर मित्रांनो आपण बघतोय कोरोना हा जो आजार आहे तो पूर्ण जगात फैलावलेला आहे. तर अशा आजाराला मित्रांनो पॅन्डेमिक असं म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पॅन्डेमिक. प्रश्न क्रमांक 40. चूज द करेक्ट सफिक्स टू कंप्लीट द फॉलोइंग वर्ड. तर मित्रांनो फेवर डॅश असा प्रश्न आहे. तर याच्या पुढे येईल मित्रांनो ITE फेवरेट असं आपण म्हणतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ITE. तर सफिक्स हा जो शब्द असतो मित्रांनो तो शब्दाच्या शेवटी येत असतो आणि प्रिफिक्स जर असेल तो शब्दाच्या आधी येत असतो. तर उदाहरणार्थ बघा, नोन शब्द जर असेल याला प्रिफिक्स लावला आपण अननोन. हे जे मित्रांनो UN हे प्रिफिक्स आहे, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 41. चूज द करेक्ट वर्ड. तर आपल्याला योग्य शब्द निवडायला लावला आहे मित्रांनो. तर बघा वाक्य,
आय प्रिफर टी डॅश कॉफी. तर असं प्रिफरचं वाक्य जर आलं मित्रांनो तर डोळे झाकून त्याचं उत्तर टू असं द्यायचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 TO2. म्हणजे मी कॉफीपेक्षा चहा पसंत करतो. तर पुढचा 42वा प्रश्न बघा. व्हॉट इज द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. तर खाली जे वाक्य दिलेलं आहे त्याचा काळ ओळखायला लावलेला आहे. वाक्य बघा. डेव्हिड वॉज इटिंग अ मँगो. म्हणजे डेव्हिड आंबा खात होता. तर हे वाक्य मित्रांनो पास्ट कंटिन्युअस टेन्सचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. जर असं वाक्य राहिलं असतं डेव्हिड इज इटिंग अ मँगो तर ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं राहिलं असतं. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पास्ट कंटिन्युअस टेन्स. क्वेश्चन 43. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू चेंज द व्हॉइस. तर मित्रांनो आपल्याला प्रयोग बदला असं प्रश्नात दिलेलं आहे. तर या प्रश्न बघा. हरी इज सेलिंग शुगर. म्हणजे हरी साखर विकत आहे. तर अशा वाक्यात मित्रांनो क्रियापदाला ING लागलेलं असेल आणि शेवटी जे कर्म असेल ते कर्म आधी घ्यायचं, शुगर, नंतर क्रियापद घ्यायचं मित्रांनो इज, आणि क्रियापदाला ING लागलंय म्हणून बीइंग घ्यायचं BEING बीइंग, आणि सेल हा जो शब्द आहे याचं या क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं. तर सेलचं तिसरं रूप आहे मित्रांनो सोल्ड. ठीक आहे. शुगर इज बीइंग सोल्ड बाय, आणि बाय लावून करता घ्यायचा हरी. म्हणजे शुगर इज बीइंग सोल्ड बाय हरी. तर असं वाक्य कुठं दिसतंय बघा मित्रांनो. शुगर इज बीइंग सोल्ड बाय हरी ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 44. चूज द करेक्ट कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स अल्फाबेट टू मेक मिनिंगफुल वर्ड. तर मित्रांनो आपल्याला एक असे शब्द दिलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे सिरियल वाईज लावलेले नाहीत, ज्याचा आपल्याला मिनिंगफुल वर्ड बनवायला लावलेला आहे. तर बघा मिनिंगफुल वर्ड आपण तयार करूया. तर व्यवस्थित जर निरीक्षण केलं मित्रांनो 3 नंबरचा डी. ठीक आहे. त्यानंतर 7 नंबर ई, त्यानंतर 4 नंबर एस, DES, त्यानंतर आहे टी, 1 टी, R 2, ठीक आहे, O 6, आणि Y आहे मित्रांनो 5. म्हणून बघा 3, 7, 4, 1, 2, 6 आणि 5. पर्यायात बघा मित्रांनो 3, 7, 4, 1, 2, 6, 5 ऑप्शन क्रमांक 4. तर शब्द तयार होतो मित्रांनो डिस्ट्रॉय. डिस्ट्रॉय हा शब्द इथून तयार होतो. डिस्ट्रॉय म्हणजे नाश करणे. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 45. चूज द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द फॉलोइंग. तर मित्रांनो आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं हे वाक्य आहे. डायरेक्ट स्पीचमध्ये एक वाक्य दिलेलं आहे मित्रांनो, त्याचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. तर वाक्य बघा. द फादर सेड टू हिज सन्स प्लीज बी क्वाईट. या प्रश्नाचं उत्तर बघा मित्रांनो खाली मी दिलेलं स्पष्टीकरण. असं जर वाक्य असेल मित्रांनो त्या वाक्यात जर प्लीज हा शब्द आलेला असेल तर त्या प्लीजच्या ऐवजी उत्तर वाक्यात रिक्वेस्टेड शब्द शोधायचा आणि ते वाक्य आपलं उत्तर असेल. तर बघा रिक्वेस्टेड शब्द कुठं दिसतोय तुम्हाला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिसतोय मित्रांनो. द फादर रिक्वेस्टेड हिज सन्स टू बी क्वाईट. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 46. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर अंडरलाईन वर्ड्स. तर जे 2 शब्द दिलेत मित्रांनो ज्यांना अंडरलाईन केली आहे त्यांच्यासाठी आपल्याला योग्य पर्याय निवडायला लावलेला आहे. तर बघा वाक्य काय. राम विल गेट हॅट्स इन फेअर प्राईस इन द कंट्री फेअर. तर मित्रांनो फेअर दोघांचे स्पेलिंग आणि दोघांचा उच्चार तुम्हाला सारखाच दिसत असेल तर असे जर शब्द असतील मित्रांनो त्या दोन्ही शब्दांचा उच्चार आणि स्पेलिंग जर सारखी असेल तर त्याला
होमोनिम म्हणतात आणि उच्चार आणि स्पेलिंग जरी सारखी असली परंतु त्यांचे अर्थ भिन्न असतात, म्हणून अशा शब्दांना होमोनिम्स असं म्हटलं जातं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 होमोनिम्स. सिनोनिम्स तुम्हाला माहिती मित्रांनो, समानार्थी, अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी. प्रश्न क्रमांक 47, आयडेंटिफाय द मूड एक्सप्रेस्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. तर खाली जे वाक्य दिलेलं मित्रांनो त्या वाक्याचा मूड आपल्याला ओळखायचा आहे की ते वाक्य कोणत्या प्रकारचं आहे असं. तर वाक्य बघा, ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. तर मित्रांनो आपण घरात देखील एखाद्या आपल्यापैकी कोण लहान असेल तर आपण त्याला असं म्हणतो की मला एक ग्लास पाणी आण. तर हे वाक्य मित्रांनो तुम्हाला वाक्यावरून समजत असेल की आज्ञार्थी वाक्य आपण एखाद्याला आज्ञा देत असतो. तर इंग्रजीत ज्या वाक्याची सुरुवात मित्रांनो क्रियापदाने होत असते त्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात, म्हणजे आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इम्परेटिव्ह म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. प्रश्न क्रमांक 48, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन. तर खाली जे एक एक्सप्रेशन दिलं आहे मित्रांनो त्याच्यासाठी योग्य पर्याय निवडायला लावला आहे. तर बघा एक्सप्रेशन काय आहे, व्हाईट एलिफंट. तर आपण म्हणतो मित्रांनो पांढरा हत्ती. तर पांढरा हत्ती पोसणे म्हणजे एखादी वस्तू जी आपल्या डोईजड होते तिला आपण पांढरा हत्ती पोसणे असं म्हणतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अ पोजेशन दॅट इज बर्डन सम. प्रश्न क्रमांक 49, फाइंड आउट करेक्ट एनिमल अँड यंग वन्स पेअर. तर मित्रांनो खाली जे प्राणी आणि त्यांचे पिलू यांची नावं दिलेली आहेत यांच्यापैकी आपल्याला योग्य जोडी ओळखायची आहे. तर बघा कॅट असतं मित्रांनो, कॅटचं असतं किटन. कप जो असतो तो सिंहाचा किंवा टायगरचा जो छावा असतो त्याला कप म्हणतात. ठीक आहे. हेअरचं असतं मित्रांनो सस्याचं लेवरेट, सस्याच्या पिल्लाला लेवरेट म्हणतात. ठीक आहे. नंतर श्वॅनचं जे पिल्लू असतं मित्रांनो त्याला सिग्नेट असं म्हणतात, CYGNET. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रॉगचे जे पिल्लू असतं त्याला टॅडपोल म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो. हा इंग्रजीचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. एकूण 25 प्रश्न होते बघा, 26 ते 50. प्रश्न क्रमांक 50 बघा, फाइंड आउट रॉंग पेअर. तर चुकीची जोडी ओळखायला लावली मित्रांनो. जे प्राणी असतात ते वेगवेगळ्या प्रकारे आवाज काढतात, तर त्या प्राणी आणि त्यांचे आवाज दिलेले आहेत मित्रांनो इंग्रजीत. तर आपल्याला यापैकी चुकीची जोडी कोणती आहे ती ओळखायची आहे. बघा जे घुबड असतं ओल्स ते आउल्स, जे ते हुट असंच आवाज काढतं. कॅमल ग्रंट आणि कॅट ती म्याऊ करते आपल्याला माहिती आहे. आणि मनकी जे असतं मित्रांनो ते गिबरिंग करतं, गिबरिंग हुप हुप करतं, त्याला गिबर असं म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मनकी. आणि ब्रे जे आहे मित्रांनो ब्रे डॉंकी करत असतो. ठीक आहे. डॉंकीला ॲसेस असं म्हणतात, ASSES. लक्षात असू द्या, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. तर आता 51 नंबरचा जो प्रश्न आहे मित्रांनो तो मराठीचा आहे. तर 51 ते 75 हे प्रश्न मराठीचे आहेत आणि 76 ते 100 प्रश्न इंग्लिशचे आहेत मित्रांनो. म्हणजे अशा आपण जी 25 सप्टेंबर रोजी एक्झाम होणार आहे त्या अनुषंगाने एकदम सटीक अशी प्रश्नपत्रिका तयार केलेली मित्रांनो. तुम्ही एकदा ही प्रश्नपत्रिका पूर्ण सोडून बघा, तुम्हाला परीक्षेचा फील येणार म्हणजे येणार 100%. तर बघा प्रश्न क्रमांक 51, पुढील म्हणीचा अर्थ सांगा. स्वार्थी आले आणि शास्त्री गेले. तर मित्रांनो स्वार्थी आले आणि शास्त्री गेले या प्रश्नाचं उत्तर आहे स्वार्थापोटी विद्वत्ता गेली. तर मित्रांनो प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ बघत असताना सबस्क्राईबचं बटन दाबा मित्रांनो, तेवढीच एनर्जी मिळत असते अजून नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 52, अरण्य या शब्दाला समानार्थी शब्द शोधा. तर अरण्य या शब्दाला समानार्थी शब्द आहे मित्रांनो विपिन. ठीक आहे. भुजंग हा शब्द सापाला समानार्थी आहे. प्रश्न क्रमांक 13, खाली दिलेल्या कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही. तर जे 4 वाक्य दिलेले मित्रांनो त्यापैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. कीवर्ड लक्षात असू द्या मित्रांनो.
तर पहिलं वाक्य बघा, पुस्तक टेबलावर आहे, तर इथं शब्दयोगी अव्यय आलेलं आहे. दुसरा बघा, मला देवळाजवळ काका भेटले जवळ, हे देखील शब्दयोगी अव्यय आहे मित्रांनो. तिसरा बघा, वेदांत सूर्योदयानंतर आला, तर वाक्याला जोडून येतं मित्रांनो शब्दयोगी अव्यय, म्हणून हे तिन्ही वाक्यात शब्दयोगी अव्यय आहे. आणि वाक्य क्रमांक 4 जे, रमेश काही वेळ थांबला, इथं व आलेला आहे मित्रांनो, त्यानंतर नंतर निघून गेला, म्हणून या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 54, चुकीची जोडी ओळखायला लावली मित्रांनो. तर बघा, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय बरोबर आहे सर्वत्र. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय तूर्त, हे देखील बरोबर आहे. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय व्यर्थ, हे देखील बरोबर आहे मित्रांनो. आणि परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय खचित, खचित हे परिणामवाचक क्रियाविशेषण नाही मित्रांनो, किंचित हे क्रियाविशेषण अव्यय आहे. खचित हा जो शब्द आहे मित्रांनो, हा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचाच एक प्रकार आहे. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच निश्चयदर्शक किंवा प्रकर्षवाचक जो क्रियाविशेषण अव्यय याचा उपप्रकार आहे रीतिवाचकचा, त्याचं हे उदाहरण आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय ही चुकीची जोडी आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 55, पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर वाक्यामध्ये एक क्रियापद आहे आणि त्या क्रियापदाचा आपल्याला योग्य प्रकार ओळखायचा आहे. तर बघा, वाक्य बघा, कोकिळा झाडावर गात आहे. तर मित्रांनो याच्यातला गात आहे हे दोन्ही क्रियापद आहेत मित्रांनो, आणि असे जे क्रियापद जोडून येत असतात त्याला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. कोकिळा झाडावर गाते असं जर आलं असतं ते संयुक्त क्रियापद राहिलं नसतं मित्रांनो, परंतु गात आहे, ठीक आहे, म्हणून हे संयुक्त क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 56, हा आपण गड्डची जी संभाव्य प्रश्नपत्रिका एक बनवली मित्रांनो, त्याच्यात हा प्रश्न देखील घेतलेला होता आणि अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. अशा पद्धतीने एखादा प्रश्न हमखास येत असतो, तर बघून घ्या. पुढील चौकटीत लपलेली म्हण ओळखा व त्यातील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास पवनचा समानार्थी शब्द मिळेल. तर मित्रांनो तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर याच्यात जी म्हण दडलेली आहे ती बघा, वासरात लंगडी गाय शहाणी, ठीक आहे, वासरात लंगडी गाय शहाणी ही म्हण आहे मित्रांनो. आणि त्यांनी सांगितलं आहे की या म्हणीतील जे अक्षर जोडून म्हण तयार होईल, ती म्हण तयार केल्यानंतर पवनचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर इथं पवनचा शब्द समानार्थी शब्द मित्रांनो वारा. तर पहिल्या आणि तिसऱ्या हे जे दोन अक्षर आहेत या मिळून पवनचा समानार्थी शब्द होतो मित्रांनो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पहिल्या आणि तिसऱ्या हा शब्द जोडल्यानंतर पवनचा समानार्थी शब्द आपल्याला मिळतो वारा. प्रश्न क्रमांक 57, खालीलपैकी कठोर व्यंजन ओळखा. तर मित्रांनो मृदू व्यंजन आणि कठोर व्यंजनवर देखील हमखास एक प्रश्न विचारला जातो. तर लक्षात असू द्या, क, च, ट, त आणि प ह्या जोड्या लक्षात असू द्या मित्रांनो. क, ख, च, छ, ट, ठ, त, थ आणि प, फ हे कठोर व्यंजन आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर याच्यातला कठोर व्यंजन इथं कोणतं दिसतंय मित्रांनो तुम्हाला, ठ हे कठोर व्यंजन दिसत असेल, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ठ. आणि क ख च्या पुढे जे मित्रांनो ग, घ, ज, झ, ठीक आहे, ड, ढ आणि ब, भ हे मृदू व्यंजने आहेत. म्हणजे इथं ड, ढ, झ आणि ध हे तिन्ही मृदू व्यंजने आहेत. प्रश्न क्रमांक 58, ज्या वर्णांचा उच्चार करताना स्वरांची मदत घ्यावी लागते त्यांना डॅश म्हणतात. तर मित्रांनो आपल्याला ज्या वर्णांचा उच्चार करताना स्वरांची मदत घ्यावी लागते त्यांना स्वरादी असं म्हणतात, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 स्वरादी. तर 2 स्वरादी आहेत मित्रांनो, आणि आह, ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 59. ज्या समासात दोन्ही पदांना महत्त्व नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्या समासास डॅश म्हणतात. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, बहुव्रीही समास. आता जितेंद्रिय हा जो शब्द आहे मित्रांनो, हा आपल्याला MIDC असिस्टंट एक्झामला विचारला गेला होता. तर ज्याने आपल्या इंद्रियांवर जित किंवा विजय मिळवला आहे तो जितेंद्रिय. तर याचा तिसराच इथं बोध होतो मित्रांनो, हनुमान. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, बहुव्रीही समास. प्रश्न क्रमांक 60. चुकीची जोडी ओळखा. तर संतांची नावं आणि त्यांच्यासोबत त्यांनी ज्या याच्यात कार्य केले ते दिलेलं आहे मित्रांनो. तर बघा, संत एकनाथांचं भारुड आपल्याला माहिती ही योग्य जोडी आहे. संत तुकारामांचे अभंग, संत ज्ञानेश्वरांची ओवी, हे तिन्ही जोड्या बरोबर आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 जो आहे तो चुकीचा आहे. तर संत नामदेवांचं शब्द कीर्तन किंवा अभंग होते आणि पसायदान जे मित्रांनो ते ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, ही चुकीची जोडी आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी कोणत्या संतांना 1942च्या छोडो भारत आंदोलनादरम्यान काही काळ अटक झाली होती? तर मित्रांनो, 1942च्या छोडो भारत आंदोलनादरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना काही काळ अटक झाली होती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. अजून एक गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं नाव होतं माणिक बंडोजी इंगळे. ठीक आहे. तुकडोजी हे जे नाव आहे मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जे गुरु होते आडकोजी महाराज, त्यांनी त्यांना तुकडोजी हे नाव दिलं होतं. संत गाडगेबाबा यांचं नाव होतं, यांचं पूर्ण नाव आहे मित्रांनो डेबूजी झिंगराजी जानोरकर. लक्षात असू दे, डेबूजी झिंगराजी जानोरकर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मित्रांनो 1942च्या छोडो भारत आंदोलनादरम्यान त्यांचं एक पद त्यांनी लिहिलेलं होतं. त्या पदाचं नाव आहे आते है नाथ हमारे. हे त्यावेळी स्फूर्तिगान गीत ठरलं होतं मित्रांनो. ठीक आहे, आते है नाथ हमारे. या अवांतर नॉलेज लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न क्रमांक 62 बघा मित्रांनो, चुकीची जोडी ओळखायला लावली. खाली आपल्याला काही कवी दिले आहेत आणि त्यांची टोपण नावे दिलेली आहेत. तर कोणत्या कवीचं टोपण नाव मॅच होत नाही ती जोडी आपल्याला ओळखायची, म्हणजे ती जोडी चुकीची असेल. प्रश्न ऑप्शन क्रमांक 1 बघा, प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमार म्हणतो, बरोबर आहे. राम गणेश गडकरी यांना आपण गोविंदाग्रज असं म्हणतो, हे देखील बरोबर आहे. नंतर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना आपण बालकवी या नावाने ओळखतो, हे देखील बरोबर आहे. आणि माणिक सीताराम गोडघाटे यांना कवी ग्रेस म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, माणिक सीताराम गोडघाटे कुसुमाग्रज. ही जोडी चुकीची आहे मित्रांनो. विवा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 63. रंजन दररोज अभ्यास करतो. वाक्यप्रकार ओळखायला लावलेला आहे मित्रांनो. तर बघा, रंजन दररोज अभ्यास करतो हे वाक्य मित्रांनो, ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असतो ते केवळ वाक्य असतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, केवळ वाक्य. प्रश्न क्रमांक 64. खाली दिलेल्या वाक्यातील विधेय ओळखा. तर विधेय ओळखायला लावले मित्रांनो आपल्याला. कामिनी आपल्या आजोळी सुट्टीत गेली. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या आजोळीत सुट्टीत गेली, हे विधेय आहे मित्रांनो या प्रश्नातलं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 65. कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर मित्रांनो, कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 प्रके अत्रे यांचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 66. दिलेल्या शब्दातील तत्सम शब्द ओळखा. तर तत्सम शब्द म्हणजे मित्रांनो संस्कृतमधून जो शब्द मराठीत जशाचा तसा आलेला असतो त्याला तत्सम शब्द असे म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गृह.
प्रश्न क्रमांक 67 प्रयोग ओळखा. वाघाने गाईला मारले. तर मित्रांनो, ज्या वाक्यात कर्त्याला आणि कर्माला विभक्ती लागलेली असते, प्रत्यय लागलेला असतो, ते वाक्य भावे प्रयोगाचे असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भावे प्रयोग. प्रश्न क्रमांक 68 बघा. भयंकर तापट या अर्थाचा अलंकारिक शब्द ओळखायला लावलेला आहे मित्रांनो. तर भयंकर तापट या शब्दाचा अलंकारिक शब्द आहे मित्रांनो, या अर्थाचा अलंकारिक शब्द आहे जमदग्नीचा अवतार, ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 69 वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. यातील कवळ म्हणजे काय असा प्रश्न विचारला आहे मित्रांनो. तर वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे हा जो कवळ शब्द आहे, या कवळचा अर्थ आहे मित्रांनो घास. प्रश्न क्रमांक 70 मराठी भाषेत लेखन डॅश लिपीत करतात. तर मित्रांनो, मराठी भाषेत लेखन आपण देवनागरी लिपीत करत असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 देवनागरी. प्रश्न क्रमांक 71 रिकाम्या जागी योग्य शब्द शोधा. तर हरणांचा असतो मित्रांनो कळप, त्याचप्रमाणे उंटांचा काय असतो, तर उंटांचा असतो तांडा. म्हणून या प्रश्नांचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. लमानांचा देखील तांडा असतो मित्रांनो, हे लक्षात असू द्या. असा जर शब्द आला लमानांचा डॅश, तर त्याचं देखील तांडा हाच पर्याय योग्य असेल. प्रश्न क्रमांक 72 समास ओळखा. सप्ताह या शब्दाचा आपल्याला समास ओळखायला लावला आहे मित्रांनो. 7 दिवसांचा जो समूह असतो त्याला आपण सप्ताह असं म्हणतो. आणि ज्या समासात, ज्या शब्दात संख्या आपल्याला निदर्शनात येतात तो द्विगु समास असतो मित्रांनो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 द्विगु समास. प्रश्न क्रमांक 73 लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखायला लावलेला आहे मित्रांनो. तर लेखन नियमानुसार अचूक शब्द आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 प्रित्यर्थ. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप करू नका. तुमचा एकही मार्क इकडं तिकडं होणार नाही. तुम्हाला या व्हिडिओचा 100% फायदा होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर कृपया सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेल आयकॉनचं बटन देखील दाबा. तर तुम्हाला यापुढे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स आणि नोटिफिकेशन्स मिळत जातील. प्रश्न क्रमांक 74 बघा मित्रांनो. अनुक्रम या शब्दातील उपसर्ग ओळखायला लावलेला आहे. तर उपसर्ग मित्रांनो, शब्दाच्या आधी जो असतो त्याला उपसर्ग म्हणतात आणि शब्दाच्या नंतर जो येतो त्याला प्रत्यय म्हणतात. ठीक आहे. तर इथं बघा, अनुक्रममध्ये अनु हा जो शब्द आहे हा उपसर्ग आहे मित्रांनो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अनु. प्रश्न क्रमांक 75 संबोधन युक्त शब्दरूप शोधा. तर मित्रांनो, संबोधन युक्त शब्दरूप कोणता आहे, तर संबोधन तुम्हाला माहिती आहे आपण नो हे जे आहे मित्रांनो याला संबोधन असं म्हणतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मुलांनो. ठीक आहे. तर आपण 1 ते 75 हे प्रश्न बघितले मित्रांनो. उर्वरित जे 25 प्रश्न आहेत गणिताचे ते मॅडम घेणार आहेत. ठीक आहे. तो व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो, तुम्हाला 100% फायदा होणार आहे व्हिडिओचा. कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढे मॅडम प्रश्न घेणार आहेत गणित आणि बुद्धिमत्ताचे. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता गणिताचे प्रश्न बघणार आहोत. तर पहिला प्रश्न असा आहे, द एज ऑफ क्यूब इज 20 सेंटीमीटर. हाऊ मेनी स्मॉल क्यूब्स ऑफ एज 5 सेंटीमीटर कॅन बी फॉर्म फ्रॉम दिस क्यूब. आपल्याला एक ओरिजिनल 20 सेंटीमीटरचा क्यूब दिलेला आहे आणि त्या 20 सेंटीमीटरपासनं आपल्याला लहान लहान असे 5 सेंटीमीटरचे क्यूब असे बनवायचे आहेत. तर असे किती क्यूब तयार होतील असं विचारले. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याला किती सेंटीमीटरचा क्यूब दिला आहे, 20 सेंटीमीटरचा. म्हणून आपल्याला आधी सर्वात पहिल्यांदा ओरिजिनल जो क्यूब आहे 20 सेंटीमीटरचा त्याचा व्हॉल्यूम काढावा लागेल. मग व्हॉल्यूम ऑफ ओरिजिनल क्यूब इज इक्वल टू, आता व्हॉल्यूम म्हणजे काय, तर त्याचं घनफळ काढावं लागेल. तर ते काय आहे, तर क्यूबचं घन आहे बाजूचा वर घन. मग बाजूचा घन किती, तर 20चा घन. 20चा घन किती येणार आहे, तर तो येणार आहे 8000. आता आपला लहान जो क्यूब आहे त्याचं व्हॉल्यूम काढावं लागेल.
त्याचा व्हॉल्यूम काय येणार आहे, तर त्याची बाजू आहे 5 सेंटीमीटर. तर 5चा घन किती येतो, 125. आता आपल्याला 2 व्हॉल्यूम मिळाले, एक ओरिजिनल क्यूबचा आणि आपण तयार करणाऱ्या क्यूबचा. तो ओरिजिनल क्यूबचा व्हॉल्यूम जो आहे त्याला आपण येणाऱ्या व्हॉल्यूमच्या क्यूबने भागणार आहोत, म्हणजे 8000ला 125ने भागणार आहोत. तर आता 25चा भाग घालू. 25 त्रिक 75, खाली उरले 5, 25 दुने 50 आणि 0 जसाचा तसा. परत 25 5 125. आता परत 320ला 5ने भाग घालू. 5 1 5, 5 30, खाली उरले 2, 5 चोक 20. किती उत्तर आले, 64. म्हणजे आपला जो 20 सेंटीमीटरचा क्यूब आहे त्याच्यापासून लहान लहान असे 64 क्यूब तयार होणार आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3. तर बघूया विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न काय आहे. टुडे इज वेनसडे, व्हॉट डे ऑफ वीक विल बी 100 days फ्रॉम नाऊ. आता त्यांनी असं सांगितलंय की आज बुधवार आहे आणि आजपासनं 100 दिवसानंतर कोणता वार येईल असं विचारलंय. तर बघा, आता एका आठवड्यात विद्यार्थी मित्रांनो किती दिवस असतात, बरोबर 7 दिवस असतात. म्हणजे आपण जे 100ला आहोत 7ने भागून घेणार आहोत. 100ला कितीने भागणार आहोत, 7ने. 100 दिवसानंतर विचारले, एका आठवड्यात 7 दिवस असतात म्हणून 7 1 7, एकाचा भाग गेला, खाली उरले 3, 7 चोक 28, 30मधून 28 गेले, बाकी उरते 2. आता बघा 14 आठवडे पूर्ण झाल्यानंतर बुधवार येणार आहे, म्हणजे बुधवार असे 14 आठवडे येतील आणि 2 उरत आहे, म्हणजे बुधवार नंतर जे 2 दिवस असेल तेव्हा कोणता दिवस येईल, बुधवार नंतर गुरुवार शुक्रवार म्हणजे काय, फ्रायडे. म्हणजे 100 दिवसानंतर कोणता दिवस येणार आहे, तर फ्रायडे दिवस येणार आहे. समजले विद्यार्थी मित्रांनो. तर बघूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, कंप्लीट द सिरीज चूजिंग द मिसिंग नंबर. आपल्याला काही नंबर्स दिले आणि मिसिंग नंबर विचारलाय. नंबर काय, 3 6 5 20 7 42 9. आता हे पहा, 3चा आणि 6चा काय संबंध आहे, तर 3 दुने 6. 5चा आणि 20चा संबंध काय आहे, 5 चोक 20. 7 आणि 42चा संबंध काय, 7 सकून 42. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वेळेस आपण 2 4 6 गुणतो आहोत. तर 9ला कितीने गुणावं लागेल, बरोबर 8ने गुणावं लागेल. 9 8 72. म्हणजे मिसिंग नंबर कोणता आहे, तर 72. पर्याय चौथा, ऑप्शन नंबर 4. तर बघूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न असा आहे, इफ द एज ऑफ ए अँड बी इज इन द रेशो 1:2 and the age of B and C is in the ratio is 2:3, find the ratio of A and C. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 2 रेशो दिलाय, एक ए आणि बीचं. ए बीचं रेशो काय आहे, 1:2 आहे आणि बी आणि सीचा रेशो काय आहे, 2:3 आहे. तर आपल्याला रेशो कशाचा विचारला, ए अँड सीचा. म्हणून आपण दिलेल्या रेशोंचा दोघांचा गुणाकार करून घेऊ. ए अपॉन बी, ए छेद बी आणि बी छेद सी या दोघांचा गुणाकार करू. मग काय येईल, 1/2 गुणिले 2/3. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बी इकडे अंश स्थानाला, इकडे छेदास्थानाला, म्हणून बी बी कट होईल. राहिलं काय मग तुमचं, ए छेद सी आणि इकडचा गुणाकार बेक बे. काय रिमेनिंग आहे आता, 1/3. आणि आपल्याला रेशो कशाचा विचारला आहे, ए टू सी, म्हणजे तेच मिळाले बघा, ए छेद सी. त्याचा रेशो काय येणार आहे, 1:3. पर्याय क्रमांक 1. समजले विद्यार्थी मित्रांनो. तर बघूया पुढील प्रश्न काय आहे, इफ ₹15,000 अमाउंट्स टू ₹18,000 in 4 years, what will be ₹25,000 amounts to in 6 years at the same rate. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय दिलंय, 15,000 अमाऊंट ही किती होते, 18,000. किती दिवसांमध्ये, 4 वर्षामध्ये. तर व्हॉट विल बी द 25,000 अमाऊंट्स, तर 25,000 रुपयांची अमाऊंट किती होईल 6 वर्षानंतर. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा रेट काढावं लागेल. रेट काढण्यासाठी आपलं सूत्र काय, इंटरेस्ट बरोबर अमाऊंट इंटू रेट इंटू इयर अपॉन 100. बघा
आपल्याला आधी सगळ्यात पहिल्यांदा पहिले रेट काढायचं आहे, म्हणून पहिल्या दिलेल्या संख्येतून 15,000 आणि 18,000 कितीचा फरक आहे? 3,000चा. 3,000 हे आपलं काय असणार आहे? व्याज असणार आहे. अमाऊंट किती आपली? 15,000 आहे. रेट माहिती नाही म्हणून तो आर लिहून घेऊ. आणि इयर किती? 4 वर्षात ते एवढे होत आहेत, छेद 100. आपल्याला रेट काढायचा आहे, आर काढायचा आहे, म्हणून आर एक इकडे घेऊन घेऊ. 3,000 गुणिले 100 छेदात 15,000 गुणिले 4. आता हा भागाकार ज्यावेळेस आपण सॉल्व करतोय तर आपलं उत्तर काय येणार आहे? तर आर बरोबर 5%. म्हणजे रेट काय येतोय? 5% येतोय. आता आपल्याला रेट मिळाला आहे. ह्या रेटनुसार आपण पुढची अमाऊंट काढून घेऊ, हो की नाही? ह्या रेटनुसार पुढची अमाऊंट काढून घेऊ. आपली अमाऊंट काय आहे? आपली अमाऊंट काय आहे? तर आपली अमाऊंट आहे 25,000. इंटरेस्ट काढायचा आहे, मग 25,000 पहिल्या सूत्रानुसार गुणिले रेट 5 गुणिले वर्ष 6 वर्ष छेद 100. ओके, 100 वरचे 2 शून्य गेले, 25,000 वरचे 2 शून्य गेले, राहिले काय? 250 गुणिले 5 30, 25 त्रिक 75 आणि वरचे 2 शून्य जसेच्या तसे. म्हणजे आपलं व्याज आलंय किती? 7,500. कितीवर 7,500 मिळाले? 25,000 वर. मग 25,000 अधिक 7,500 आपलं हे व्याज त्याच्यात मिळवायचं आहे. आणि उत्तर येतं आपलं 32,500. म्हणजे पर्याय क्रमांक 4 समजलं विद्यार्थी मित्रांनो? 25,000ची किती रक्कम होणार आहे? 32,600. किती वर्षानंतर? 6 वर्षानंतर. पुढचा प्रश्न आहे, मेडिसिन इज कोडेड EOJDJEFM, देन हाऊ इज अ कम्प्युटर कोडेड. आता बघा, मेडिसिनचा कोड काय झाला आहे? आपण आधी मेडिसिन शब्द लिहून घेऊ. DICINE. आता बघा, त्यांनी कोड काय केला? यम फर्स्टला होता तो शेवटी लिहिला. फर्स्टला होता म्हणून तो शेवटी लिहिला. आता ईच्या नंतर कोणता वर्ड येतो? एफ. डीच्या नंतर लास्ट पासून लिहायचंय बरं का. डी नंतर ई, आय नंतर काय येणार आहे? जे. सी नंतर काय येतो? डी. परत आय नंतर जे, एन नंतर ओ आणि ई जसाचा तसा. आपला कोड तयार झाला. सेम तसाच कम्प्युटरचा कोड बनवायचा आहे. COMPUTER. आता आपण काय करणार आहोत? सी कुठे लिहिणार? शेवटी, हो की नाही? सी नंतर ओ नंतर कोणता शब्द येतो? पी. आता यम नंतर यन, पी नंतर क्यू, यू नंतर व्ही, टी नंतर यू, ई नंतर एफ आणि आर जसाचा तसा. मग काय कोड झाला आपला तयार? RFUVQNPC. हा ऑप्शन कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 1. चला तर बघूया पुढील प्रश्न. A test has 60 questions for each correct answer. 2 marks are awarded and wrong answer 1 mark is deducted. A candidate attempts all the questions in the test and scored 19 marks. Find the number of questions he attempted correctly. आता बघा, इथे आपल्याला काय दिले? एक टेस्ट आहे, ती 60 मार्कांची असते. बरोबर मार्काला 2 मार्क भेटतात, बरोबर प्रश्नाला 2 मार्क, आणि जर प्रश्न चुकला तर 1 मार्क कट होतो. एका कॅन्डिडेटने सगळे प्रश्न सोडवले आणि त्याला 90 मार्क पडले. तर त्याने किती प्रश्न बरोबर आले असं विचारले. तर बघा, आपण कन्सिडर करू त्याचे x प्रश्न बरोबर आलेले होते. मग त्याला किती मार्क मिळाले असतील? 2x, कारण प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत वजा. पण त्याचे काही प्रश्न चुकले पण असेल ना, मग ते किती चुकले असतील? 60 वजा x. 60 मधून बरोबर आलेले प्रश्न वजा केले म्हणजे किती? हे त्याचे चुकलेले प्रश्न आहेत. 60 वजा x हे त्याचे चुकलेले प्रश्न आहेत. बरोबर 90, हो की नाही? मग आता हे सॉल्व करून घेऊ. 2x वजा जसाच तसा 60, वजा आणि वजा अधिक होणारे म्हणून अधिक x बरोबर 90.
आता बघा -60 इकडे गेल्यावर प्लस होतील 2x अधिक 3x बरोबर निस्ता x बरोबर 90 अधिक 60. 2x आणि x किती झाले 3x. 90 आणि 60 किती झाले 150. हो की नाही. आता हा 3 इकडे भागाकारात जाईल आणि आपल्याला x ची किंमत मिळेल 150 भागिले 3 उत्तर येतं 50. आता x ची किंमत मिळाली x म्हणजे 50. त्याने किती उत्तर बरोबर सोडवले 50 उत्तर बरोबर सोडवले. बघू मग आपण टाळा करून बघू. 50 गुणिले 2 किती होतात, किती मार्क पडतात 100. पण त्याचे 50 प्रश्न बरोबर आले म्हणजे चुकले किती 10. 60 पैकी 50 आले म्हणजे 10 चुकले. मग वजा 10 करावे लागेल. उत्तर आलं 90. हे त्याला मिळालेले मार्क म्हणजे आपला प्रश्न काढलेलं उत्तर बरोबर होतं. चला आता बघूया पुढील प्रश्न. हाऊ मेनी वॉटर्स विल अ व्हेसल ऑफ लेंथ 20 सेंटीमीटर, ब्रेड 15 सेंटीमीटर आणि हाईट 10 सेंटीमीटर कंटेन. एक व्हेसल आहे, त्याची तुम्हाला हाईट ब्रीड सगळं दिले आणि त्या व्हेसलमध्ये किती पाणी बसेल असं विचारलंय. तर मग पाणी किती बसेल हे काढण्यासाठी आपल्याला त्या व्हेसलचा काय काढावं लागेल व्हॉल्यूम काढावं लागेल. हो की नाही. मग व्हॉल्यूमचं सूत्र काय लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट. आता लेंथ किती दिली आहे 20 दिली आहे, ब्रीथ किती दिली आहे 15 आणि हाईट किती दिली आहे 10. हा सगळा गुणाकार करा. 15 दुने 30 आणि वरचे 2 शून्य लिहून द्या 3000. व्हॉल्यूम किती आला 3000 ml. वॉटर आता ऑप्शनमध्ये 3000 ml दिलं आहे का नाही, ऑप्शन लिटरमध्ये आहे. मग एम एलचं लिटरमध्ये कन्वर्ट करा. 1000 ml म्हणजे 1 लिटर, तर 3000 ml म्हणजे किती 3 लिटर. म्हणजे ऑप्शन कोणता पहिला, ऑप्शन फर्स्ट. तर बघूया पुढील प्रश्न. 5 वर्कर टेक 12 days to make a table. How many days would 15 workers to be do the same task? विद्यार्थी मित्रांनो हा व्यस्त प्रमाणातील प्रश्न आहे. बघा 5 वर्कर आहेत आणि त्यांना किती दिवस लागतात एक काम करायला 12 दिवस लागत आहे. तर तेच काम 15 वर्कर किती दिवसात करतील असं विचारलंय. बघा ज्यावेळेस वर्कर वाढणार आहेत, वर्कर वाढले तर डेज काय होणार आहे कमी होणार आहेत. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा दिलेले आपले काय 5 वर्कर आणि 12 दिवस, या दोघांचा गुणाकार करून घेऊ. 12 पंचे 60 आणि नंतर किती वर्कर काम करणार आहे 15. 15 चोक 60 म्हणजे किती दिवसात ते पूर्ण काम करतील 4 दिवसात. मग ऑप्शन पर्याय क्रमांक 2 15 वर्कर 4 दिवसात त्यांचं काम पूर्ण करणार आहेत. पुढचा प्रश्न बघा. 3 numbers are in the ratio 1:2:3. If the sum of their cubes is 972, then the largest of the 3 number is. हे पहा विद्यार्थी मित्रांनो 3 नंबरचा रेशो दिलाय. 1:1, 2:3 दिलाय आणि त्यांची बेरीज दिली. पण कशाची बेरीज दिली त्यांच्या घनाची बेरीज दिली आहे. तिन्ही नंबरचे घन केले आणि त्यांची बेरीज दिली ती की 972 बेरीज दिली आहे. तर सगळ्यात मोठा नंबर कोणता असेल असं विचारलं तर आपण कन्सिडर करू त्यांचं प्रमाण x आहे म्हणून x 2x आणि 3x हे आपले नंबर झाले. आता त्यांचं काय करावं लागेल घन करावं लागेल. म्हणजे x चा क्यूब 2x चा क्यूब घन 3x चा घन ह्या सगळ्यांची बेरीज ज्यावेळेस करतोय त्यावेळेस ती किती येणार आहे 972. एक्स क्यूब जसाचा तसा 2चा घन किती येतो 8 आणि एक्सचा घन 3चा घन किती येतो 27 आणि त्या एक्सचा घन ह्या सगळ्यांची बेरीज येते 36 एक्सचा घन बरोबर 972. आता 36 इकडे काय गुणाकारात आहे इकडे पाठवल्यावर काय होईल भागाकारात जातील. एक्स क्यूब एक्सचा घन 972/36 हा भागाकार केला तर उत्तर येतं 27. म्हणजे काय येणार आहे एक्सचा घन बरोबर 27. आता घनमूळ काढावं लागेल. एक्स बरोबर काय येईल 27चं घनमूळ 3. मग एक्सची किंमत आली 3. त्यांनी सगळ्यात मोठा नंबर विचारलाय. सगळ्यात मोठा रेशो कोणाचा आहे लास्ट 3चा म्हणून 3 गुणिले 3 उत्तर किती येणार आहे 9. म्हणजे सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे 9 पर्याय क्रमांक 2. बघूया. फाइंड द ॲव्हरेज 72, 52, 69
95, 41 अँड 85. आता बघा आपल्याला किती नंबर दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो, बघा बरं. आपल्याला नंबर दिले 78, 52, 69, 95, 41 आणि 85. ॲव्हरेज म्हणजे काय, ह्या सगळ्यांची आपल्याला काय करावी लागेल, बेरीज करावी लागेल. बघा बरं, 78 अधिक 52 अधिक 69 अधिक 95 अधिक 41 अधिक 85, ह्या सगळ्यांची बेरीज. आणि किती संख्या आहे, 1 2 3 4 5 6, 6 संख्या. त्या संख्या किती आहे, 6, म्हणून त्याला 6 ने भागावं लागेल. सगळ्यांची बेरीज किती येते, 420, त्याला भागिले 6. 6 1 6, 6 7 42, 0 जसाचा तसा, म्हणजे त्याचं ॲव्हरेज किती आलंय, 70. पर्याय चौथा. बघा पुढचा प्रश्न काय आहे, इफ 6 वर्कर्स आर रिक्वायर्ड टू मेक 18 डेस्क इन 12 days, देन हाऊ मेनी वर्कर्स आर रिक्वायर्ड टू मेक 36 डेस्क इन 24 days. हे पहा, आता आपल्याला काय दिलंय, आपल्याला वर्कर दिले, आपल्याला काम दिले आणि दिवस दिले, 3 गोष्टी दिलेल्या आहेत. बघा आता मग कन्सिडर करा. पहिल्या याच्यात M1 वर्कर किती आहेत, 6. काम किती करतायत, ते आपण W1 मानू, ते करतात 18 डेस्क. आणि किती दिवस लागत आहे, D1 म्हणजे 12 दिवस लागत आहे, हो की नाही. मग आपला फॉर्म्युला काय आहे, M1 × D1 अपॉन W1. मग किमती टाका, 6 गुणिले 12/18. बघा आता आपल्याला काय पुढे दिले, M2 विचारले, किती माणसं लागतील, ज्यावेळेस किती काम करायचंय, 36 काम करायचे, म्हणजे आपण W2 काय मानू, 36. आणि D2 का किती आहे, 24, हो की नाही. मग किमती टाका दुसऱ्यात. M2 आपल्याला माहित नाही, तो काढायचा आहे. D2 किती आहे, 24 आहे, आणि दिवस किती आहे, 36 आहे. मग M2 बरोबर काय येणार आहे, M2 बरोबर 6 गुणिले 12 गुणिले 36, छेदामध्ये कोण कोण राहील, मग 18 गुणिले 24. हे सगळं सॉल्व केल्यानंतर आपले माणसं किती येतात, M2 बरोबर 6. 6 वर्कर लागतील 36 डेस्क 24 दिवसात बनवायला. बघूया पुढचं. A, B and C have a contract work for ₹550. Together A, B are supposed to do 7/10 of the work. How much C get? हे पहा आता काय दिले, A आणि B आणि C असे 3 वर्कर दिले, 3 माणसं दिले, ते कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतात आणि त्यांना किती रुपये मिळतात, 550. A आणि B किती रुपये कमवत आहेत, 7/11 कमवत आहेत. तर C किती कमवेल असं विचारले. तर बघा आता पूर्ण काम किती आहे, 11. आपण कन्सिडर करा ते 11 काम करतायत, त्याच्यातला 7 भाग कोण घेत आहे, A आणि B घेत आहे, 7 भाग. तर उरले किती भाग, 11 मधून 7 गेल्यावर भाग किती उरतात, 4 उरतात. म्हणजे 4 काम कोण करतोय, C करतोय. तर 11 भाग आहेत, तर मग एका भागाची किंमत काढावी लागेल, म्हणजे 550ला 11 ने भागावं लागेल. 11 5 55, 0 जसाच तसा, म्हणजे एक भाग किती रुपयाचा झाला, तो झाला 50 रुपयाचा. तर C किती काम करतोय, 4 भाग काम करतोय. मग 4 गुणिले 50, 4 पंचे 20, 0 जसाचा तसा, म्हणजे C चे किती पैसे आले, 200 रुपये. बघा ऑप्शन 2. बघूया पुढचा. The sum of the present age of 3 person is 72 years. 7 years ago their ages in the ratio 4:6:7. Then what are their present ages? त्यांनी 7 वर्षापूर्वीचं काय दिलंय, 7 years ago पूर्वीचं रेशो दिले. कोणत्या कोणाचे, 3 लोकांचे, A, B आणि C. काय आहे याचं रेशो, 4, B चा 6 आणि C चा 7. मग टुडे आज काय रेशो असेल त्यांचा, आपण 4x 6x आणि 7x म्हणू. आजचा रेशो काय असेल 7 वर्षानंतरचा, 4x अधिक 7 असेल, हो की नाही. B चा काय असेल 6x अधिक 7 आणि C चा काय असेल 7x अधिक 7. आता त्यांनी काय विचारले, आज त्यांच्या वयाची बेरीज दिलेली,
मग आज त्यांची वय आहे त्यांची बेरीज करू. 4x अधिक 6x 10x, 10x आणि 7x 17x, अधिक 7 अधिक 7 अधिक 7 किती झाले 21. बरोबर बेरीज किती दिली 72. मग 17x बरोबर 72 वजा 21 किती येणार आहे 72 वजा 21, 72 वजा 21 येतात 51. मग x बरोबर काय येईल 51/17. 17 एक 17, 17 त्रिक 51. x ची किंमत किती आलेली आहे 3 आलेली आहे. पण त्यांनी आजचे वय विचारले. मग a चं वय काय आहे, a चं वय आहे 4x अधिक 7, 4 त्रिक 12, 12 आणि 7 19. b चं वय काय आहे, b चं वय आहे 6x अधिक 7, 6 त्रिक 18, 18 आणि 7 किती झाले 25. आणि c चं वय काय आहे 7x, 7x अधिक 7, 7 त्रिक 21, 21 आणि 7 28. म्हणजे a आणि b आणि c चं वय काय आहे 19 वर्ष, 25 वर्ष, 28 वर्ष. पर्याय क्रमांक 3. बघा आपल्याला एक आकृती दिलेली आहे. त्या आकृतीमध्ये तुम्ही बघितले तर लगेच सांगू शकताल ए आणि बी चा संदर्भ आहे आणि सी आणि डी चा विचारला आहे. ए मध्ये काय दिलंय एक चौकोन आणि चौकोनामध्ये गोल. बी मध्ये काय दिलंय सेम ॲज इट इज दिलंय चौकोन आणि आतमध्ये गोल, पण गोलामध्ये एक भरीव गोल दिलेला आहे. सेम पुढच्या आकृतीमध्ये पण तसंच करावं लागेल. तुम्हाला एक चौकोन दिलेला आहे त्याच्यामध्ये परत एक गोल काढलेला आहे. मग पुढच्या ऑप्शनमध्ये आपल्याला एक भरीव गोल काढावा लागेल. बघा बरं कोणता ऑप्शन आहे, तर ऑप्शन नंबर डी, पर्याय डी. बघा आता पुढचा प्रश्न. आता मिसिंग नंबर शोधायचा आहे आपल्याला. परत एक सर्कल दिले आहे आणि त्या सर्कल मधला मिसिंग नंबर सांगायचा आहे. 2, 9, 65, 126 आणि 217. दोनाचा संदर्भ काय असेल बघा, एकाचा घन अधिक 1 बरोबर किती झाले 2. 9 कसे आले, दोनाचा घन अधिक 1, दोनाचा घन किती होतो 8, 8 अधिक 1 9. पुढे बघा 4चा घन अधिक 1, 4चा घन किती 64 अधिक 1 65 आले. पुढे 5चा घन अधिक 1, 5चा घन किती आहे 125 अधिक 1 आले 126. पुढचे 6चा घन अधिक 1, 6चा घन 216, 216 अधिक 1 217. बघा आता सिरियल प्रमाणे नंबर आले 1 2 4 5 6. इथे मिसिंग नंबर कोणता आहे 3. 3चा घन काय होतो 27, 27 अधिक 1 किती होणार आहे 28. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागी कोणता नंबर असेल 28. पर्याय क्रमांक 3. चला बघूया पुढे. आता पुढे सुद्धा असेच नंबर्स दिलेले आहेत, सर्कल दिले आहेत, त्याच्यात 4 नंबर दिलेत, असे 3 सर्कल दिले 5 4 20 9. आता बघा 5 चौक 20, 5 गुणिले 4 बरोबर किती झाले 20. 5 अधिक 4 बरोबर किती झाले 9. आला संदर्भ. पुढे पण 3 गुणिले 8, 3 गुणिले 8 किती होतात 24 आणि 3 अधिक 8 किती होतात 11. सेम ॲज इट इज पुढे करावं लागेल. 9 गुणिले 4, 9 गुणिले 4, 9 चौक किती होणार आहे 36 आणि 9 अधिक 4 किती होतात 13. म्हणजे आपला 36 पर्याय कुठे बघा, पर्याय दुसरा. आता पुढचा प्रश्न. कॉस्ट ऑफ 3/4 डझन ऑफ मँगोज रुपीज 2280. फाइंड आउट ऑफ द कॉस्ट 9 मँगोज. आता बघा आपल्याला किती डझन दिलेले बघा, 4 डझन पूर्ण आहेत आणि 3/4 आंबे आहेत. ते 3/4 डझनच दिले. 4 डझन म्हणजे किती आंबे असतात बघा, 12 चौक 48 आणि 3/4 म्हणजे किती आंबे झाले आपले हे 3 चतकोर. पोळी ज्यावेळेस आपण चतकोर 4 करतो त्याच्यातल्या 3 चतकोर पोळी म्हणजे तेवढे 3/4 डझन. मग 3/4 म्हणजे किती झाले, तर ते झाले 9 आंबे, हो की नाही. मग पूर्ण आंबे आपले किती आले आहे 57 आंबे आलेले आहेत. 48 अधिक 9, मग 57 आंब्यांची किंमत किती आहे 2280. मग एका आंब्याची किंमत काढायची आहे म्हणून 2280ला आपण कितीने भागणार आहोत 57नी. 57चा भाग घातल्यावर भागाकार जातो 40चा.
एका आंब्याची किंमत किती येते 40 आणि अशा किती आंब्याची विचारली त्यांनी 9 आंब्याची 9 चौक 36 म्हणजे 9 आंब्याची किंमत झाली 360 रुपये. पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न बघा. 15% ऑफ 1200 इज 1200चे 15% किती होतात. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण शेकडेवारीचं उदाहरण घेतलं होतं. त्यात मी सांगितलं होतं ज्यावेळेस छे येतात त्यावेळेस काय करायचं, गुणाकार करायचा. म्हणजे 1200 गुणिले 15%. 15% म्हणजे 15/100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, खाली काय उरले 12 गुणिले 15 यांचा गुणाकार येतो 180. पर्याय क्रमांक 2. बघा. इफ अ ट्रेन ट्रॅव्हल्स 300 meters इन 15 seconds, व्हॉट इज द स्पीड. आता आपल्याला इथे 15 सेकंदात एक ट्रेन 300 मीटर जाते, तर त्या तिचा वेग किती असं विचारले. आपल्याला ट्रेनचा मीटर आणि सेकंदात दिले आणि वेग कशात विचारलाय, किलोमीटर पर आवर मध्ये विचारला. मग आपलं नेहमीप्रमाणेचं सूत्र काय आहे, स्पीड बरोबर काय, डिस्टन्स अपॉन टाइम, हो की नाही. मग वेग बरोबर अंतर भागिले वेळ गुणिले 18/5. आपण जर माझा मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यात तुम्हाला समजेल की 18/5 कुठून येतात. तर त्यासाठी मागचा व्हिडिओ पूर्ण बघा. 300/15 गुणिले 18/5 हा गुणाकार भागाकार केल्यानंतर आपली किंमत येते 72 किलोमीटर पर आवर. म्हणजे त्या याचा स्पीड किती आहे, 72 किलोमीटर पर आवर. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. 300 meters लॉंग ट्रेन ट्रॅव्हलिंग ॲट अ स्पीड 72 किलोमीटर पर आवर. व्हॉट टाइम टेक टू क्रॉस अ सिंगल पिलर. आता अशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी आहे. तिला 300 मीटर लांबीची आगगाडी आहे. ती रेल्वे एका खांबास ओलांडून किती वेळात जाईल असं विचारलं. ती रेल्वे किती वेळात एक खांब ओलांडून जाईल. तर बघा, आता आपल्याला आधी काय काढलं आपण, वेग काढला. आता आपल्याला काय काढायचं आहे, वेळ काढायचा आहे. आपलं सूत्र काय आहे मग, वेळ बरोबर अंतर भागिले वेग गुणिले 18/5. जसंच्या तसं. बघा, अंतर काय आहे, अंतर 300च आहे. वेग आता 72 किलोमीटर पर आवर आहे गुणिले 18/5. आता हे सोडवल्यानंतर उत्तर किती येणार आहे, 15 सेकंद. म्हणजे त्या रेल्वेला तो पूल ओलांडण्यास किती वेळ लागणार आहे, तो खांब ओलांडण्यास 15 सेकंद. ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न बघा. इफ 11 players in a cricket team shook hands with each other once, how many handshake in total. एक 11 प्लेयर आहेत क्रिकेटचे, ते एकमेकांशी हस्तांदोलन करतात, तर ते किती वेळा हस्तांदोलन करतील. तर विद्यार्थी मित्रांनो, याची एक शॉर्ट ट्रिक आहे. डायरेक्ट हस्तांदोलन काढायचे असेल तर आपले प्लेयर किती आहे बघा, 11 प्लेयर आहेत. 11 प्लेयर आहेत. 11च्या आधीचा नंबर किती आहे, 10/2. 11 गुणिले 10 बे पंचे 10. 11×5 55. म्हणजे ते किती वेळेस हस्तांदोलन करतात, 55 वेळेस हस्तांदोलन करतात. हे त्रिकोणी संख्येच्या आधारित आहे. आपण ते नंतर बघणार आहोत. पुढचा प्रश्न बघा. इफ 56 मीटर लॉंग क्लॉथ स्ट्रिप्स इज कट इन 7 places and cut into equal length, how many meter will each piece get. बघा, एक 56 मीटरची एक पट्टी आहे, कापडी पट्टी, ती 7 ठिकाणी कापली तर समान लांबीचे किती तुकडे झालेत. बघा, कन्सिडर करा, ही 56 मीटर एक कापड आहे, तिचे किती तुकडे केले, 7 तुकडे केले. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7 ठिकाणून कापली तर तिचे किती तुकडे होणार आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 तुकडे होणार आहेत, समान तुकडे होणार आहे. म्हणजे आपण 56ला कितीने भागणार आहोत, 8ने भागणार आहोत. 8×7 56. म्हणजे एक तुकडा किती मीटरचा असेल तर तो 7 मीटरचा असणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 7 मीटरचे प्रत्येक तुकडा होणार आहे.
व्हॉट इज द रेशो ऑफ 5 hours टू 25 सेकंद. 5 तासाचे 25 सेकंदाशी गुणोत्तर किती असं विचारलेलं आहे. आपल्याला आता तास दिलेले, तास आणि सेकंद. तासाचं आपण कशात कन्वर्जन करणार आहोत, आपण सेकंदात कन्वर्जन करणार आहोत. मग 1 तास म्हणजे किती सेकंद, तर 3600 सेकंद. म्हणजे 5 गुणिले 3600 छेद 25. ओके, 5 1 5, 5 5 25, 5 7 35, खाली उरला 1, 5 2 10 आणि 0. म्हणजे आपलं गुणोत्तर काय आले, 720 छेद 1. ऑप्शन नंबर 4. चला बघूया, शेवटचा प्रश्न बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण. तर पुढचा प्रश्न काय आहे तो, पुढचा प्रश्न आहे, बिलो 4 स्टेटमेंट अँड 3 कन्क्लुजन आर गिवन. यू हॅव टू टेक गिवन स्टेटमेंट टू बी ट्रू. डिसाइड विच ऑफ द गिवन कन्क्लुजन लॉजिकली ट्रू फ्रॉम गिवन स्टेटमेंट. आपल्याला 4 स्टेटमेंट दिले आणि 3 कन्क्लुजन दिले. त्या 4 स्टेटमेंटमधून किती कन्क्लुजन बरोबर आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, पहिलं कन्क्लुजन काय, पहिलं स्टेटमेंट काय, ऑल रोड्स आर बसेस. आता कन्सिडर करा, हे रोड्स आहेत आणि सगळे रोड्स काय आहेत, बसेस आहेत असं त्यांनी सांगितलं, हो की नाही. पुढचं काय, सम बसेस आर कार. त्यांनी काय सांगितले, काही ज्या बसेस आहेत त्या कार आहेत. मग ह्या झाल्या तुमच्या कार. सम कार आर डेज. आता काही कार काय आहेत, डेज आहेत, हो की नाही. आणि शेवटी सांगितले ऑल डेज आर नाईट. सगळ्या जे दिवस आहेत ते काय आहेत, नाईट्स आहेत असं सांगितलं. बघा, सगळे रोड बसेस आहेत, काही बसेस कार आहेत, काही कार डेज आहेत आणि सगळे डेज काय आहेत, तर ते नाईट आहेत, हो की नाही. मग बघा आता कन्क्लुजन काय आहे, सम नाईट्स आर बसेस. आता नाईट्स कुठे, बघा इथे नाईट्स आहेत आणि बसेस कुठे, इथे. ह्या दोघांचा काही संबंध आहे का, नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन काय, चुकीचं. सम नाईट्स आर कार. बघा, काही नाईट्स कार आहेत. बघा, आहे का नाईट्स आणि कारचा संबंध, हो, काही नाईट्स कार आहेत. म्हणजे ऑप्शन 2 बरोबर आहे. सम डेज आर बसेस. आता डेज इथं आहेत आणि बसेस इथं आहेत, दोघांचा काही संबंध आहे का, नाही. म्हणजे तिसरा ऑप्शन पण चुकीचा आहे. म्हणजे कोणता ऑप्शन बरोबर आहे, तर ओनली सेकंड इज ट्रू. ऑप्शन नंबर 3. ओके विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.